राज्यसभेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची फिल्डिंग, निष्ठावंतांना न्याय देण्याची मागणी. विनोद तावडे, रामदास आठवले यांच्या नावाची चर्चा. राज्यसभेच्या एका जागेवरून महाविकास आघाडीमध्ये विसंवाद असल्याची चर्चा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एका जागेवर दावा. कुणी कुणाला भेटण्यावर बंधन नाही. शिंदे राज ठाकरे यांच्या भेटीवर राऊतांची प्रतिक्रिया. ठाकरे बंधूंची युती कायम. शिंदेंच्या भेटीमुळे युतीवर परिणाम होणार नसल्याचंही विधान. राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396व्या जयंतीचा उत्साह. किल्ले शिवनेरीवर जन्मोत्सव सोहळ्याला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती. शिवजयंती निमित्तानं शिवनेरीवर मर्दानी खेळांचा थरार. मुंबईपासून दिल्लीपर्यंत शिवजयंतीचा उत्साह. राज्यातील विविध भागात ढोल ताशांच्या गजरात शिवजन्मोत्सव सोहळा, तर महाराष्ट्र सदनातही शिवजयंती साजरी. आजचा दिवस जबाबदारीची जाणीव करून देणारा. या ठिकाणी अजितदादांनी अनेकदा वंदन केलंय. शिवनेरीवरच्या भाषणादरम्यान सुनेत्रा पवार भाऊक. 10 वर्षांनंतरही अरबी समुद्रामधील शिवस्मारकाला मुहूर्त सापडेना. परवानग्या, जागेची निवड, कोर्टवारीमध्ये स्मारक रखडलं. मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाच्या सुशोभीकरणाचा शुभारंभ. राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये वाढवला शुभारंभाचा नारळ. ठाकरे काका पुतण्याचं शिवरायांना अभिवादन. दादांच्या अपघाताविषयी रोहित पवार अनेक मुद्दे मांडतोय आणि त्याची काळजी वाटते. मुख्यमंत्र्यांनी सुरक्षा द्यावी, सुप्रिया सुळेंची मागणी. रोहित अस्वस्थ, जयला सुद्धा धक्का बसल्याचं सुप्रिया सुळेंचं विधान. दिग्विजय पाटलांच्या मालमत्तेचा शोध सुरू. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मालमत्तेचा तपास. मुद्रांक शुल्क बुडवल्यामुळे मालमत्तेचा शोध. झी 24 तासनं उघडकीला आणलं जमीन गैरव्यवहार प्रकरण. विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी मुंबईमध्ये. शिवतीर्थावर घेतली राज ठाकरेंची भेट. विदर्भातील 30 महिला 3 दिवस जीवाची मुंबई सहलीवर. लोकलमध्ये जाहिरातबाजी करणाऱ्या बंगाली बाबाला अटक. बंगाली बाबाकडून 15,000 रुपये चे पोस्टर्स जप्त. मध्य आणि पश्चिम रेल्वेची संयुक्त कारवाई.